तर नमस्कार मंडळी, पुण्यात तुमचं प्रणय विखारे ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण चालू केला आहे शॉप. जय हनुमान कोल्ड्रिंक्स या नावाने आपण बिझनेस चालू केला आहे. ऑल ओव्हर डोंबिवली, वेस्ट, ईस्ट सगळीकडे आपण सप्लाय करणारे माल होलसेल रेटमध्ये. तर ज्यांना कोणाला माल हवा असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ऑल ओव्हर डोंबिवली सर्व्हिस मिळेल. कोणी आवाज दिला ठीक आहे. तर ऑल ओव्हर पूर्ण डोंबिवली, वेस्ट, कोपर, ठाकुर्ली सगळीकडे डिलिव्हरी केली जाईल. मिनिमम ऑर्डर 10 बॉक्सच्या वरती असली पाहिजे, त्याच्यानंतरच आपण ऑर्डर डिलिव्हरी केली जाते. नाहीतर मग 1-2 बॉक्ससाठी एवढं लांब यायला पॉसिबल नाही होत. बट 10 बॉक्सच्या वरती जर ऑर्डर असेल तुमची तर आपण डिलिव्हरी करू शकतो सगळीकडे. आणि होलसेल रेट आहेत. समजा कोणाची लग्न आहेत, हळदी आहेत, कार्यक्रम आहेत, इव्हेंट्स आहेत, फंक्शन्स आहेत. सो वी आर गिविंग डॅम ऑल्सो इन ऑल ओव्हर द डोंबिवली वेस्ट वगैरे. किती पण क्वांटिटी असू दे, आपल्याकडे अवेलेबल व्हरायटीज आहेत. 1 लिटरचं पाणी, 1 लिटर वॉटर, हाफ लिटर वॉटर, 200 mlचे वॉटर, बिस्लरी ॲज वेल एज लोकल बिस्लरीज ऑल्सो. त्याच्यानंतर ड्यूक, सोडा, थम्सअप, स्प्राईट, माझा, स्टिंग, रिओ, रेडबुल सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. जे तुम्ही रिक्वायरमेंट देणार आणि आपल्याकडे असेल तर आपण नक्कीच पूर्ण करणार तुमची. आणि शॉप आपलं गोपीनाथ चौकमध्ये वीर हनुमान बिल्डिंग, गाळा नंबर 1-2 कुठेही तुम्ही येऊ शकता. जास्त करून गाळा नंबर 1 उघडा असतो, ओपन असतो. तर तुम्ही येऊन तुम्हाला काय पाहिजे ते आपण करू शकता, किंवा फोनवरती पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मी तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि चला आता मी चालू आहे डिलिव्हरीला. आणि आपले डेली ब्लॉगसुद्धा येणार आहेत. आता डेली ब्लॉग्स का बनवायचे आहेत, तर आपण आता नॉर्मली स्टार्टिंग केली आहे, झाली म्हणजे दसऱ्याला आपण स्टार्टिंग केलेली. तर मी तुम्हाला एक थोडंसं सांगतो. दसऱ्याला आपण ओपनिंग केलेली, घरापासून सुरुवात केलेला. सर्वात पहिले आपण थोडासाच माल आणलेला घरापुरती, कारण का तेव्हा माझे कस्टमरसुद्धा एवढे नव्हते. त्याच्यानंतर मी मार्केटिंगला गेलो. मार्केटिंगला गेल्यानंतर बरेचसे दुकानं आपल्याला शॉप्स त्यांनी आपल्याकडनं माल घ्यायला चालू केलेला. मग त्याच्यानंतर घरी पॉसिबल नव्हतं होत, कारण का माझ्या घराच्या समोरच जिम आहे. तर त्या जिममध्ये सगळ्या गाड्या वगैरे येत राहायच्या. आणि मग कस्टमर पण बोलते की आम्ही आपका शॉप बताओ, अगर आपका टाइम नहीं रहेगा तो हम लोग आपको आके हम उधर से माल उठा के लेके जाएंगे. कारण का काय जणांना अर्जन्सी असते, ते फिरत असतात, डिलिव्हरी करत असतात. ते बोलले की हम लोग फिर 1-1, 2-2 बॉक्स, 3-3 बॉक्स लेके जाएंगे. मग ते घरात पॉसिबल नव्हतं होत की सगळा माल तिथे ठेवायला. तर मग आता आपण गॉड कृपेने आपण सर्व शॉप वगैरे घेतलं आहे, शॉपमध्ये माल ठेवले. आता कस्टमर पण इन्क्वायरी येतात. सकाळीच काल ओपनिंग झाली आणि आजच सकाळी कस्टमर्स वगैरे आलेले. ते बोलले की डिलिव्हरी वगैरे देता का तुम्ही? मी बोललो हो देतो वगैरे. तर असंच आता डेली ब्लॉगसुद्धा बनवणार आहे. तिथून आपण किती कुठे काय करतो आहे, कसं आहे, पुढे काय व्हेकल्ससुद्धा आपल्याकडे आता येतील. कारण का आता सध्या मी डिलिव्हरी फक्त ॲक्टिवावरून करतो आहे. ॲक्टिवा आणि आपली 4 व्हीलर आहे त्याच्यावरून आपण डिलिव्हरी सध्या करतो आहे. आणि लागलंच जर कोणाची मोठी ऑर्डर असेल तर आपण ते टेम्पो घेऊन पण इथून डायरेक्टली डिलिव्हरी करू शकतो. सध्या आपल्या मित्रांचे टेम्पोसुद्धा अवेलेबल आहेत. त्या टेम्पोतून आपण पण डिलिव्हरी देऊ शकतो. कारण का पॉसिबल होईल, सर्व केल्यानंतर सगळं पॉसिबल होईल. तर तुमचं सपोर्ट लागेल. तुम्हाला जर पाहिजे असेल होलसेल रेटमध्ये, एकदम रिजनेबल रेटमध्ये आपण करून देऊ. आणि नक्कीच तुम्हाला पण 2 पैशाचा फायदा होईल आणि माझं पण चालेल. अशा प्रकारे आपण चालू केलेलं आहे. तर चला आता मी जातो आहे माल टाकायचा. मला सगळे अर्धा लिटरचा माल आहे. स्प्राईट, हे मिनी बॉटल्स आहेत, 1 लिटरचे बॉटल्स आहेत, थम्सअप, स्प्राईट, स्टिंग वगैरे आहे. आणि जिरा सोडा आहे सगळं. अजून तिकडे पण माल आहे, अजून दुसरीकडे पण भरपूर माल घेऊन आलो आहे मित्रांनो. तर ऑर्डर तुम्हाला जसं लागेल तसं सांगा. आता मी चाललो आहे, डिलिव्हरीसुद्धा करतो. जे ऑर्डर आपल्याला येतात ते आपण दुकानापर्यंत पण पोहोचवतो. तर चला आता माल लोड करतो गाडीमध्ये. 4 व्हीलर मी आणली आहे, त्याच्यामध्ये माल ठेवतो सध्या तरी आणि हे करतो. चला तर काय, आता माल भरला आहे मगाशी गाडीत आणि आता चाललो आहे डिलिव्हरी द्यायला. भारी वाटतं आहे. सध्या आपल्याकडे टेम्पो नाही आहे म्हणून आपल्याला गाडीतून टाकायला लागतं आहे. येईल जसा बिझनेस होत जाईल तसा टेम्पोसुद्धा येत जाईल. अशी पण गाडी घरी पडूनच असायची, तिला कोण चालवत नसायचं. आणि आता तिचं काम म्हणजे चालवली नाही तरी पण काम यायचं, म्हणून मग बोललो हीच थोडे दिवस वापरतो. आणि स्कूटीला कसं, स्कूटीवरती जास्त 10-12 बॉक्स जात नाही ना. मग एकदाच समजा 10-15 बॉक्सची ऑर्डर येते ना, मग याच्यातून टाकत जातो.
आणि मग तसा देत देत जातो. आता एवढासाच माल राहिलेला आहे. आता हे पण द्यायची ऑर्डरच आहे. आता एक काका येतात भेटायला, त्यांना भेटायचं आहे, त्यांची ऑर्डर बघायची काय आहे, म्हणजे थांबलोय म्हणून काका येतात. मजा मज्जा. आता आम्ही डिलिव्हरी करायला जातोय. एवढा माल लोड केलाय, डायरेक्ट डिलिव्हरी. सो गाईज चला आता आम्ही चाललोय डिलिव्हरी करायला. तर हे डाएट कोक आहे, हे अर्धा लिटर माझा. अजून बराच माल यायचा बाकी आहे मित्रांनो. हे सगळं आता असंच लावून ठेवलं आहे. बाजूच्या काळात पण माल आहे, पूजा वगैरे पण झालेली आहे. कोणाला इन्क्वायरी करायची असेल, कोणाचे ऑर्डर्स वगैरे द्यायचे असेल तर फोनवरती पण देऊ शकता आणि तुम्ही शॉपवरती पण येऊ शकता. गोपीनाथ चौकामध्ये शॉप आहे आपलं, वीर हनुमान बिल्डिंग, गाळा नंबर 1 किंवा 2. 1 नंबर उघडा असतो कधी पण, कारण का त्याच्यामध्ये माल ठेवलेला आहे, तर तो शटर बंदच असतो. 1 नंबरमध्ये तुम्ही या, फोन करा. तर कारण का पूर्ण दिवस मी ओपन नाही ठेवत, कारण का पप्पा पण बाहेर असतात, मी एकटाच सांभाळतो. हा आपला साईड बिझनेस आहे. आणि समजा हा शॉप बंद असेल तर बोर्डावरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा, मी लगेच येईन. इथेच कुठेतरी मी डिलिव्हरी करत असेल किंवा कुठेतरी, म्हणजे आता इथे वायफाय लावला नाही सध्या, तर वायफाय प्रॉब्लेम होतो, कारण का ऑफिसचं काम पण करायला लागतं, मेल्स वगैरे चेक करायला लागतात. तर तुम्ही फोन करा, मी लगेच येईन घरी, शॉपमध्ये येईन. तुम्हाला माल वगैरे कसं पाहिजे तो देईन तुम्हाला लगेच. पाहिजे डिलिव्हरी पण दुपारनंतर डिलिव्हरी पण होते. तर तसं तुम्ही कॉन्टॅक्ट करून या आणि मला सांगा, अपडेट करा. व्हॉट्सअपला पण तुम्ही टाकू शकता, व्हॉट्सअप नंबर, दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत. किंवा तुम्हाला काय पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. रेडबुल, डाएट कोक सुद्धा अवेलेबल आहेत, भरपूर क्वांटिटीमध्ये अवेलेबल. जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला भेटून जातील. फक्त ऑर्डर 1 दिवस आधी द्या. समजा तुमचा लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा हल्दीचा कार्यक्रम असेल, 1-2 दिवस ऑर्डर आधी सांगितलात ना की फुल माल लोड करून तुम्हाला देत जाईल. आणि आता हा जो माल आहे हा शॉपवाल्यांचा माल आहे, किराणावाल्यांचा. जे आपले शॉपकीपर आहेत ना किराणावाल्यांचे, तर त्यांना कसे 5-5 बॉक्स लागतात, स्टिंग वगैरे. तर तो आपला माल इथे लोड आहे, कारण का इकडनं सगळा माल जातो शॉपमध्ये. आणि बाकीचा ऑर्डर जे असतात ना, त्या ऑर्डरची डायरेक्ट मी गाडी तुम्हाला, माझ्या दुसरा तिकडे थोडीशी जागा आहे, तिकडे आपण ठेवलेला आहे माल, तिकडनं तुम्हाला मी आणून डायरेक्ट पार्सल करत जाईल डिलिव्हरी पाहिजे. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही पण येऊ शकता. तर गाईज मस्तपैकी कामं वगैरे झालेली आहे, डिलिव्हरी वगैरे टाकून झालेली आहे. आता आम्ही चाललोय बार्बी डॅमला, मस्तपैकी बदलापूरला. बार्बी डॅमला चाललोय मित्रांनो. तर असा आमचा कारभार असतो, सकाळी मेहनत करायची आणि संध्याकाळी मस्तपैकी थाटात फिरायचं. आम्ही कामं करतो, आम्ही जॉबला पण आहे. रात्री आम्ही नाईट शिफ्टला, आमचं 2-3 तासाचं IT चं काम असतं, ते आम्ही करतो. तर जे लोक बोलतात तुम्ही उन्हाळी आहेत, टपुरीगिरी करतात, सो वी आर नॉट doing टपुरीगिरीज. वी आर काय that type of guy. We are professionals. We are businessmen as well as corporate peoples. Also trader. Traffic signal. सो काय तर आम्ही आलो बार्बी डॅमला इलिगल हत्यारे घेऊन. पोलीसवाले होते पण ब्रेक द रूल्स. हा आमचा पायलट आहे, पायलट इन द प्रोग्रेस. आणि तो तर मित्रांनो आम्ही येणार होतो लवकर, पण ट्रॅफिक लागली, पोलीस पण जरा, आमची गाडी पण जरा अशी आहे ना, हे लोक ड्रायव्हरला नावं ठेवतात. बार्बी डॅम डोंबिवलीवरून आम्हाला 1.5 तास लागतो, पण आता थोडा टाईम लागला. आता तुम्ही सिनेमॅटिक शॉट्स एन्जॉय करा. तुमचा वापर बघा, हवा खाण्यासाठी करतोय आम्ही. शूट करून झालेलं आहे, आता हवा गरम झाली की हवा अशी राहिली. बंटी गरम होतच ना, आमचा थंडावलाय. आमची इनसाइड मस्ती बघायची असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कट नको करू. हे लोक मला जबरदस्ती कट करायला सांगतात, की माझं पार्ट कट कर, माझा पार्ट कट कर. मग ती सगळी मजा निघून जाते. खास करून हा मनुष्य हा मुद्दा मग हवा खायला तिथे गेलेला आहे भडवा. मला त्याला हवा देणार नाही. त्याला आता फक्त एकदाच बोललेला की आपल्याला आता जायचं, फार्म हाऊसला जायचं. सगळी हवा घेतली, मारलं मला ठेवी. काय बोलणार मित्रांनो, आता आम्ही स्पॉट चेंज केलेला आहे. मग तुम्ही स्पॉट बघू शकता, त्याचे ड्रोन शॉट तुम्हाला दाखवलेच आहेत मी. आता हा दुसऱ्या लोकेशनला आलोय. परत ड्रोन आता आम्ही वरती सोडतोय आणि तुम्हाला दाखवतो वरती शॉट. इथे पाणी वगैरे भरपूर आहे बघा मागे. मस्त येत आहे रोहित तुझा फोटो.
हा बघा, आम्ही दिवाळीचे आपण गणित कशी सोडतो तसे आम्ही ड्रोन सोडतो. तर आता आम्ही वाइंड अप केले, आता आम्ही चाललोय घरी. सो अशा प्रकारे आम्ही बार्बी डॅमला मजा केलेली आहे. तर आता आम्ही चाललोय ठेचा खायला. ठेचा वडापाव होणार आहे, ठेचा वडापाव खायला. आज आमच्यासोबत तुम्ही बोलाल जोशी कसा आहे. जोशी आमच्यासोबतच आहे. वडापाव, ठेचा, चटणी. तुझा तर ब्लॉग बंद करा, फोडेल मी फोन. मित्रांनो, हा किती घाणेरडा माणूस आहे. प्रत्येक शब्दाला शिव्या देतो, प्रत्येक शब्दाला शिव्या. नाही रे भावा, असं काय नाही. आणि हे कटबीट करणार नाही म्हणजे. आयटम समोर सध्या राहतो. हा बस, कारण आयटमची मस्त आहे मित्रांनो त्याचा वडापाव.